मिरजेतील ऐतिहासिक मीरासाहेब दर्ग्यास जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी भेट दिली। या ठिकाणी करावयाच्या सुविधांची माहिती घेतली। यावेळी निवासी जिल्हाधिकारी डॉक्टर स्नेहल कनिचे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता कीर्तिकुमार मिरजकर यांच्यासह दर्गा खादिम जमातीचे अजगर शरीक मसलत यांच्यासह सदस्य उपस्थित होते। राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विभागाचा विकास करण्यासाठी सन 2021 आणि 22 साली राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता। या प्रस्तावातील तरतुदीनुसार या ठिकाणी निधी मंजूर झाला आहे। त्यानुसार मीरासाहेब दर्गा परिसरात मुसाफिरखाना, विविध दुकानगाळे तसेच परिसरात सुशोभीकरण करण्यात येणार आहे। त्यासाठी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी पाहणी केली तसेच कामाबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या। यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी मीरासाहेब दर्ग्यास गलेफ अर्पण केला तसेच ऐतिहासिक अशा अनेक वस्तूंची पाहणी केली। मिरज शहराचा विकास करण्यासाठी विशेषतः मायनॉरिटी सेक्शन जो आहे समाजाचा त्यांचा विकास करण्यासाठी 2021-22 मध्ये राज्य शासनाकडे एक प्रस्ताव पाठवण्यात आला होता आणि त्याच्यामध्ये मिरजमधील ही इतिहास प्रसिद्ध अत्यंत पवित्र असलेल्या हजरत मीरासाहेब दर्गा यांच्या दर्ग्यामध्ये आपल्याला मुसाफरखाना प्लस शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि या परिसरामध्ये काही नवीन बांधकामं किंवा काही दुरुस्त्या आपण म्हणूयात ते करण्याची ॲक्च्युली ट्रस्टची खूप इच्छा आहे आणि त्याची पाहणी करण्यासाठी मी आज इथे आलेलो आहे। आणि या अनुषंगाने मी आपल्याला एवढंच सांगतो की ह्या गोष्टी आपण जेवढ्या लवकरात लवकर करू तेवढा मिरजमधलं हजरत साहेबांच्या दर्ग्याला येणाऱ्या लोकांची संख्या वाढेल आणि त्याचबरोबर संगीताची सेवा जी पिढ्यानपिढ्या इथे काही घराण्यांनी मीरासाहेबांना जी दिलेली आहे त्या सेवेमध्ये सुद्धा आपल्याला वाढ घेता येईल आणि ही सेवा ही आपल्याला अख्ख्या देशासाठी अधिक खुली करता येईल। तर त्या दृष्टीतून जे काही विकास पाहिजे ते ट्रस्टींबरोबर आज आम्ही चर्चा करत आहोत आणि त्यानुसार आम्ही तसे प्रस्ताव शासनाकडून पाठवून मान्यता घेण्याचा आम्ही प्रयत्न करू। आम्हाला ट्रस्टीजनी जर का मान्यता दिली तर ती पण आम्ही करू।